नमस्कार मित्रांनो, संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचा दुसरा टप्पा कालच दिनांक 3 तारीख ते 6 तारखेपर्यंत आपल्याला आलेला आहे। म्हणजे काय करायचं आहे, ज्या मुलांना ITI फॉर्म भरला परंतु त्यांना ॲडमिशन मिळालेली नाही अशा मुलांनी काय करायचं, स्वतःच्या ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे। ॲडमिशन वॅकन्सी रिपोर्ट बघायचा आहे की तुमच्या ज्या कोणत्या ITI मध्ये जागा रिक्त आहेत अशा ठिकाणी आपण ते रिपोर्ट बघायचा आणि तिथं तुम्हाला जाऊन अटेंडन्स नोंदवायची आहे। म्हणजे मार्कंडे अटेंडन्स नोंदवायची आहे। 3 तारखेपासून हे नोटिफिकेशन आलेले आपल्याला ॲडमिशन सुरू झालेली आहे 3 ते 6 तारखेपर्यंत। म्हणजे आज 4 तारखेला पण सुरू होती आणि उद्या 5 आणि 6 अजून 2 दिवस आहेत। तर काय करायचं आहे, ज्या ITI मध्ये जागा रिक्त आहे तिथं ITI जायचं आहे। सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला हजेरी नोंदवायची आहे। नोंदवल्यानंतर तुम्हाला 12 ते 1 च्या दरम्यान तुम्हाला मेरिट लिस्ट जाहीर होईल आणि मेरिट लिस्ट झाल्यानंतर लगेच तुम्हाला ॲडमिशन घेता येईल। तर जे काही आपले मित्र आहेत किंवा काही जवळचे तुमचे नातेवाईक असतील ज्यांनी ITI फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना ॲडमिशन मिळालेली नाही अशा मुलांना ITI कुर्ला इथं काही वॅकंट सीट आहेत। जसे वेल्डरला 21 आहेत, वेल्डर GMGTला 30 आहे, मशीन ग्राइंडरला 7 आहे, TDMला 12 आहे, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकला 4 आहे। तर इथं तुम्ही जर 8 ते 12 मध्ये अटेंडन्स नोंदवली तर तुम्हाला 12 ते 1 च्या दरम्यान मेरिट लिस्ट लागून तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते। तर हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला जाऊन व्हिजिट करा। धन्यवाद मित्रांनो।